आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अष्टमी नवमी बनवण्यास प्रसादासाठी बनवल्या जाणारी काळे चण्याची मसाल्याची भाजी, पुरी आणि शिऱ्याचा प्रसाद जो आपण अष्टमी आणि नवमीला देवीला भोग म्हणून चढवतो। तर आज मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे काळे चण्याची भाजी, शिरा आणि पुरीचा नैवेद्य जो आपण आपल्या देवीला दाखवत आहोत। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य। हे बघा, हे मी काळे चणे आपले रातभर भिजत ठेवले होते आणि सकाळी मस्त बॉईल करून घेतलेत। याच्यामध्ये ना एक तेजपत्ता टाकायचा आहे, एक दोन असे खडे मसाले टाकले की छान असा फ्लेवर येतो। नॉर्मल चण्याच्या भाजीपेक्षा ही प्रसादाची जी काळे चण्याची भाजी असते ना, जी नवमी अष्टमीला होती ती खूप वेगळी बनते। ते बघू शकता। एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचे, त्याच्यात एक दोन अद्रकचे तुकडे टाकायचे आणि त्यामध्ये 2-2.5 चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इकडे तिखट वापरू शकता। ते मी इथं 2-2.5 चमचे लाल तिखट वापरले। जास्त काही वापरायचं नाही आहे, कारण ही भाजी थोडी डिफरंट आहे आपल्या नॉर्मल चण्याच्या भाजीपेक्षा। तर इकडे आपण ही गरम मसाला टाकून घेतला मी 1 चमच्याच्या अंदाजाने। त्यानंतर मी इथं टाकते हे आमचूर काळी मिरी पावडर टाकून घेतली आहे। तुम्ही हे काळी मिरी पावडर नक्की टाका, हलवाई लोक असे नक्की भाजी बनवताना टाकतात। त्यानंतर इथे धना पावडरचा मात्र चांगला वापर करा। इथे मी 3 मोठे धना पावडर टाकला। तर धना पावडर टाकल्यामुळे काय होतं, भाजीमध्ये आपले मस्त कोटिंग होते आणि छान अशी भाजीचा फ्लेवर येतो। त्यानंतर अर्धा 1 चमचा हळद टाकून घेतलेले आहे। धना पावडरची क्वांटिटी जास्त टाका, म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 2-2.5 चमचे टाका। त्यानंतर मी इथं आमचूर पावडर टाकलेला आहे, यांनी पण छान अशी भाजीला मस्त आंबट गोडाचा स्वादसुद्धा येतो। म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची आपली प्रसादाची भाजी आहे। आणि याच्यामध्ये कसुरी मेथी जी असते ना, ती सुद्धा तुम्ही इथे ॲड करा। तर तुम्ही बघू शकतात की ही भाजी आपल्या रोजच्या भाजीपेक्षा वेगळी आहे, कारण ही आपल्या देवीसाठी बनवलेली प्रसादाची भाजी आहे। तर इथं थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे। आणि आता आपण हे सगळं वाटण करून घ्यायचं आहे। आणि हे आपण बॉईल केलेले जे चणे आहेत ना, हे याच्यामध्ये अर्धा 1 चमचा टाकून घ्यायचं, थोडंसं बॉईल केलेल्या पाणीमध्येच। आता हे का टाकायचे मी तुम्हाला नंतर सांगते। हे असं मी वाटून करून घेते आणि एकदम दरदरा वाटायचं, अजिबात पातळ करायचं नाही आहे, सुकं केलं तरी चालेल। हे बघा, नॉर्मल जे पाणी आपण चण्याचं टाकलं ना त्याच्यातच आपण हे वाटून करून घेतलं आहे। अजिबात याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, असं सुकं सुकं पाहिजे आपल्याला। त्यानंतर आता आपण बघूया, हे बघा, हे आपले चणे बॉईल केलेत, मस्तपैकी नरम सॉफ्ट शिजून निघलेत। हे बघा, तुम्हाला मी दाखवते। हे बघा कसे छान असे गाळ शिजून निघलेले आहेत। अगदी पण नाही गाळ करायचे, थोडेसे ठेवायचे। त्यानंतर आता कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं, तुम्ही हवं ते इथं तूपसुद्धा वापरू शकता। आता ही भाजी कशी ना, आपली देवीच्या प्रसादासाठी अष्टमी नवमीसाठी कन्या भोजन असतं आज। तर मी बोलले आज तुमच्यासाठी आणि माझ्या देवीसाठी पण मी आज हा प्रसादाचा भोग केलेला आहे सकाळ सकाळ। तर म्हटलं चला तुम्हाला रेसिपी शेअर करते। तर हे गरम तेलामध्ये खडे मसाले टाकायचे थोडेसे, जेणेकरून चांगला फ्लेवर येईल। हवं तर तुम्ही इथे तूपसुद्धा टाकू शकता। त्यानंतर आपण हे जे वाटण केलेलं जे आपले मसाले वाटण करून घेतलेत बघा, हे सगळे मंद आचेवर तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे। हे बघा, चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचे। आता मी तुम्हाला सांगते, जे मी चणे टाकलेत ना याच्यामध्ये, त्या चण्याने एकच फायदा होतो की आपली जी भाजी आहे ना ती पॅक होती, मसाले असे सुटत नाही। चण्याचा जो चिकटपणा असतो ना त्या मसाल्यामध्ये बघा, आता ह्या परताना वेळेस तो चण्याचा मसाला एकदम पॅक होऊन जातो आणि चण्यामध्ये चांगली अशी कोटिंग होती नॉर्मल भाजीपेक्षा ह्या भाजीमध्ये, म्हणजे या प्रसादाच्या भाजीमध्ये। म्हणून थोडीशी चणे मसाला वाटता वेळेस नक्की टाका। हे उरलेल्या मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकून मी जरा ॲड करते। आणि इकडं आपल्याला वेगळं पाणी वापरायचं नाही, जे बॉईल केलेलं चण्याचं पाणी आहे ना तेच वापरायचे पूर्ण भाजीसाठी, कारण की त्यांनी एक खूप चांगलं हेल्दी आणि टेस्टीसुद्धा असतं आणि चांगली टेस्टसुद्धा वाढते भाजीमध्ये। तर ते चांगलं परतून घेते तेल सुटेपर्यंत। हे बघा, थोडा वेळेला परतून घेते, कारण हा मसाला चांगला परतला गेला पाहिजे। आता मी इथं टाकते, इथं अर्धा 1 चमचा तूप टाकते। आता तूप टाकल्यामुळे इतका छान असा भाजीला आपला स्वाद येतो ना। आपल्या देवीसाठी स्पेशल अशी नवरात्रीमध्ये बनवली जाणारी ही चणा मसाल्याची भाजी आहे। प्रत्येक ठिकाणी हा भाजीचा भोग चढवला जातो देवीला। हे बघा, किती छान आपला मसाला हा परतला गेला आहे। आणि असं तेल सुटेपर्यंत मस्त तूप वगैरे आपण याच्यामध्ये टाकले, चांगले मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेतलेत। आता हे बॉईल केलेले जे चणे आहेत ना हे सगळे टाकून घ्यायचेत आपण, आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी पूर्ण सुकवून घ्यायची आहे।
म्हणजे आपल्याला पातळ ग्रेव्ही वगैरे करायची नाही आहे, प्रसादाची भाजी आहे म्हणून आपल्याला सुक्की बनवायची आहे. तर आता हे बघा, नॉर्मल भाजीपेक्षा ह्या भाजीची तरी बघा एक वेगळ्या प्रकारची आली आहे, कारण आपण याच्यामध्ये जे मसाला ॲड केले ते आपण नॉर्मल भाजीमध्ये कदाचित टाकतो, तर हे मसाले आपण या प्रसादाच्या भाजीमध्ये टाकल्यामुळं आणि वेगळ्या पद्धतीने इथे आपण कांदा लसूण काहीच वापरलं, कारण प्रसादाच्या भाजीमध्ये नाही वापरते, त्यामुळं बघा हे नॉर्मल आपले मसाले आहेत पण वेगळ्या पद्धतीने केली भाजी खूप चांगली भाजी बनते. याची हलवाई भंडाऱ्यामध्ये अशाच भाज्या बनवल्या जातात. हे बघू शकता, आता भाजी आपली मस्त तयार झालेली आहे. 5 मिनटामध्ये पूर्ण जे पाणी होतं चण्याचं ते सगळं सुकून गेलं आहे आणि तुम्ही भाजीचा टेक्स्चर बघू शकता. हे बघा किती मस्त घाट आणि तरीदार अशी आपली चना मसाला भाजी अष्टमीसाठी देवीच्या प्रसादासाठी तयार केलेली आहे. याच्यामध्ये तुपाचा जो फ्लेवर आहे तो ह्या भाजीला खूपच चांगली चव देतो आणि आपले चणे जे आहेत नरम सॉफ्ट असे शिजून निघलेले आहेत. हे चणे छोट्या साईजचे आहेत, मोठ्या साईजचे सुद्धा काळे चणे भेटतात. हे बघू शकता किती मस्त अशी छान अशी भाजी आपली प्रसादासाठी तयार झालेली आहे. अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल भंडाऱ्यामध्ये, पूजा भंडाऱ्यामध्ये अशाच प्रकारे प्रसादासाठी भाजी बनवली जाते. हे बघा, मी चांगलं सर्च करून ही भाजी तुम्हाला मस्त बघून दाखवते बनवून. हे बघू शकता. आता इकडे मी 2-4 पुऱ्या प्रसादासाठी, म्हणजे प्रसादाचं जे ताट करायचं त्यासाठी स्पेशल अशा पुऱ्या मी बनवून घेते. हे बघा, अशा 2-4 पुऱ्या काढून घेते. हे बघा, अशा छान. आज अष्टमी आहे आपल्या देवीची, तर आज अष्टमीला तुम्ही असा प्रसाद नक्की बनवा आणि आपल्या देवीला प्रसादाचा भोग चढवा. आणि इकडे बघू शकता, आता मी इथं रवा तुपामध्ये भाजून घेते आहे. मला रव्याचा शिऱ्याचा प्रसादसुद्धा करायचा आहे, कारण हा प्रसादसुद्धा खूप गरजेचा आहे आपल्या प्रसादाच्या थाळीमध्ये. त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकून थोडंसं तुपामध्ये भाजून वरून गरम पाणी किंवा इथं दूध ॲड करून थोडे ड्रायफ्रूट्स ॲड करून हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही साखर टाका. हे बघू शकता, आता मी आवडीनुसार इथं साखर टाकलेली आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेते मंद आचेवर. याच्यामध्ये मी मनुके वापरले, तुम्ही आवडीनुसार फ्रूट टाकू शकतात, म्हणजे ड्रायफ्रूट टाकू शकतात. आता चांगलं एकजीव झालेलं आहे. हे बघा, तुपाचं प्रमाण चांगलं पडल्यामुळं आणि रवा आपला चांगला भाजल्यामुळं हा रवा आपला खाली अजिबात चिटकला नाही आणि नरम सॉफ्ट असा रवा आपला तयार झाला आहे. शिरा आपला तयार झाला आहे प्रसादाचा. वरून थोडीशी साखर टाकून मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून चांगलं याला वाफेवर ठेवते. आता मी करते माझ्या देवीसाठी मस्त सदाची थाळी. ते इकडे बघू शकता, ह्या ज्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत त्या 2-4 पुऱ्या अशा ताटामध्ये एका प्लेटमध्ये छान अशा सर्व केलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण वाढून घ्यायची आपल्या देवीसाठी आपण जी स्पेशल अशी चना मसाला केला आहे. अष्टमीचा प्रसादाचा जो चना मसाला असतो, स्पेशल चना मसाला, तो मी एका वाटीमध्ये काढून घेते, कारण आपण हे ताट बनवत आहेत म्हणून थोडं थोडं एका वाटीमध्ये प्रसाद हा काढून घ्यायचा आहे. हे बघू शकता किती छान अशी परफेक्ट आपली प्रसादाची चना मसाला भाजी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे बघा, हे आता एका साईडला ठेवून घेते. त्यानंतर आता इथे एका प्लेटमध्ये आपला गरमागरम तुपातला, साजूक तुपातला असा नरम सॉफ्ट असा शिरा, प्रसादाचा शिरा सुद्धा ह्या प्लेटमध्ये मी ॲड करते. हे बघा, छान असा आपला मस्त नरम सॉफ्ट असा तुपातला शिरा तयार झालेला आहे. आणि मस्त ही आपलं अष्टमी नवमीसाठी देवीच्या प्रसादासाठी खूप सुंदर असं ताट मी तयार केलेलं आहे. प्रसादाची थाळी तयार केलेली आहे. नवरात्रीचे दिवस चालू आहेत, अष्टमी नवमी आली आहे, तर तुम्ही आपल्या देवीसाठी नक्की अशी प्रसादाची थाळी बनवा. खूप आवडता पदार्थ आहे देवीचा आणि प्रसादाला हेच भोग चढवला जातो देवीला, तर तुम्ही नक्की एकदा असं बनवा. नवरात्रीचे दिवस चालू आहेत तर प्रसादात बनवा आणि देवीला मनोभावाने ही प्रसादाची थाळी अर्पण करा, म्हणजे आशीर्वाद तुम्हाला खूप चांगला भेटेल. देवी आनंदी होईल, कारण त्यांच्या आवडीचं आपण प्रसाद त्यांना चढवलेला आहे आणि देवाची भक्ती केली की मनसुद्धा शांत होतं मस्तपैकी. हे बघू शकता किती छान आपल्या देवीसाठी आपण मस्त प्रसादाची थाळी केली आहे. तर तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा.